नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आज नागराज किल्लेदारला कोर्टामध्ये हजर करणार असतात आणि त्या संदर्भातच इन्स्पेक्टर सावंतांशी चर्चा करण्यासाठी चैतन्य, अर्जुन आणि रविराज पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. त्यावर अर्जुन सावंतांना विचारतो की आज नागराज किल्लेदारला कोर्टामध्ये हजर करणार आहेत ना. त्यावर इन्स्पेक्टर सावंत देखील हो सांगतात. त्यावर रविराज बोलतो की काहीही झालं तरी आज नागराजला बेल मिळता कामा नये. त्यावर इन्स्पेक्टर सांगतात की अजूनपर्यंत तरी नागराजने काही देखील कबूल केलेलं नाही आहे. त्याचं हेच म्हणणं आहे की हे आरोप केले जात आहेत त्याच्यावर आणि तो मात्र निर्दोष आहे. आता हे ऐकून रविराजचा पारा चढतो आणि रविराज बोलतो की निर्दोष आणि नागराज म्हणजे 22 वर्षांपूर्वी ज्याने स्वतःच्या भावाच्या बायकोला, मुलीला संपवायचा प्रयत्न केला तो निर्दोष आहे असं म्हणायचं तुम्हाला. त्यावर आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही रविराजला शांत करतात आणि अर्जुन बोलतो की सिनियर तू गाडीमध्ये जाऊन बस, आम्ही आलोच थोड्या वेळामध्ये. आणि रविराज देखील आता तिथून निघून जातो. आता अर्जुन आणि चैतन्य देखील तिथून जाण्यासाठी निघतात, पण तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंत त्यांना अडवतात आणि सांगतात की अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली. त्यावर आता अर्जुन विचारतो की कुठली गोष्ट. त्यावर इन्स्पेक्टर सावंत सांगतात की 2 दिवसांपूर्वी कुठलीशी महिला वकील महिपतला भेटायला इथे आली होती. त्यावर आता अर्जुन विचारतो की नक्की कोण आलं होतं आणि कुठल्याशा वकिलाचं ते नावही सांगतो आणि विचारतो की ही वकील आली होती का. त्यावर इन्स्पेक्टर सावंत सांगतात की मला तर काही सांगता येणार नाही कारण मी त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये नव्हतो. पण हो, जे काही व्हिजिटरचं लॉग वगैरे आहे ज्यामध्ये आम्ही कोण भेटायला आलं होतं त्याची एंट्री करून ठेवतो ते मात्र पाहून आपल्याला समजेल की नक्की कोण आलं होतं ते. आणि हवालदाराला कडनं आता सावंत ते लॉग एंट्रीचं बुक वगैरे मागवून घेतात. तर अर्जुन पाहतो तर कुठलीशी विशाखा नावाची एक नवीनच अशी वकील असते जी की महिपतला भेटायला आलेली असते. आता हे नाव वाचल्यावर तर अर्जुनला हे काही ओळखीचंही वाटत नाही किंवा तो अशा कुठल्या वकिलाला ओळखतोय असंही त्याला वाटत नाही. त्यावर तो चैतन्याला विचारतो की कोण आहे ही वकील, तो ओळखतोस का. त्यावर चैतन्य बोलतो की मला देखील ही वकील काही ओळखीची वगैरे वाटत नाही आहे. त्यावर आता अर्जुन त्या हवालदारांना त्या वकील महिलेचं वर्णन वगैरे विचारत असतो की ते कशा दिसत होत्या, काही तुम्ही सांगू शकाल का. त्यावर आता हा हवालदार सांगतो की त्यांचे असे केस मोकळे होते वगैरे, गहूवर्णीय होत्या असं त्यांचं वर्णन आता तो अर्जुनला सांगतो. आता ते वर्णन ऐकल्यानंतर देखील अर्जुनच्या कोणी लक्षात येईन की अशा कुठल्या वकिलाला तो ओळखतोय म्हणून. त्यावर चैतन्य देखील बोलतो की अशा कुठल्या वकिलाला तर मी देखील ओळखत नाही आहे. आता अर्जुन मात्र विचारात पडलाय की आपलं वकिलांचं सर्कल तर इतकं लहान आहे आणि आपण तर सगळ्याच वकिलांना ओळखतो, मग ही कुठली नवीन वकील आहे की जिला आपण ओळखत देखील नाही आहे. आणि ही वकील महिपतला भेटायला का आली होती. आता हे त्या वकिलाचं नाव ऐकल्यावर मात्र हे आता सगळेच गोंधळलेले असतात. तर इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता मात्र आता सचिनचाच विचार करत असते की काय करू. आता सचिनने तर अन्न पाणी सोडायचं बोलून गेलाय तो इथून, त्याने खरंच तर अन्न पाणी सोडलं नसेल ना, त्याला मी कॉल करू का एकदा. आता खरं तर सचिन जे काही नाटक करून गेला इथे येऊन अन्न पाणी सोडून देईल वगैरे, त्यामुळे अस्मिता आता खरंच विरघळली आहे. तर आता न राहून ती आता सचिनला फोन करते. आता सचिन मात्र इकडे मस्त पॉपकॉर्न खात बसलेला असतो आणि अस्मिताचा फोन येतोय पाहून तो आता पहिल्यांदा काही फोन उचलतच नाही. आता त्यामुळेच अस्मिता मात्र इकडे अजूनच काळजीत पडते की काय झालं, सचिनने माझा फोन का नाही उचललाय. तर सचिन मात्र इकडे त्याला आता एकदम मस्त वाटतंय की चला आता मात्र ही विरघळली आहे आणि आता आपला प्लॅन सुद्धा काम करतोय म्हणून. खरं तर ह्याला आता त्या अस्मिताचं किंवा त्याच्या बाळाचं देखील काही एक पडलेलं नाही आहे. पण मला एक कळत नाही की हा कॅनडामध्ये, फ्लोरिडामध्ये कुठे कुठे जॉब करत होता, तिकडून बँकरप्ट होऊन इकडे आलाय आणि इकडे येऊन हा दुसरा कुठला जॉब वगैरे शोधायचं सोडून, म्हणजे एवढा एज्युकेटेड माणूस इकडे जॉब वगैरे शोधायचं सोडून असा काय कटकारस्थानं वगैरे काय करतोय, एखाद्या गुंडाच्या मुलीच्या प्रेमाचं नाटक काय करतोय वगैरे. मला तर हा सचिन नाटकीच वाटतोय.
पण आता थोड्या वेळाने न राहून तोच आता अस्मिताला फोन करतो. त्यावर अस्मिता त्याला विचारते की माझा फोन का नाही उचललास तू? त्यावर आता सचिन सांगतो की एकदम असा जसं काही खूप आजारी आहे मी खरंच आता अन्नपाणी सोडून टाकलंय वगैरे, असा बारीक आवाज काढून, असा आजारी माणसासारखा आवाज काढून तो आता अस्मिताला सांगत असतो की अगं काय आहे ना की मी झोपलो होतो, आजकाल मला रात्री झोपच येत नाही अगं भुकेमुळे, त्यामुळे मग मी दिवसा आराम करायचा प्रयत्न करत असतो आणि मध्येच खोकल्याचं वगैरे नाटक करतो आणि तिला सांगतो की माझी तब्येत खूप खालावली आहे, आता मला बरं वाटत नाही आहे. आता हे ऐकून खरं तर अस्मिताला देखील खूप वाईट वाटतं त्याच्याबद्दल, पण तरी देखील ती थोडंसं मी जसं काही तुला माफ केलं नाही आहे थोडंसं असं कठोर होऊन त्याला बोलते की ठीक आहे, आणि जे काही परवा इथे येऊन तमाशा केलास ना, असे तमाशे परत करू नकोस आणि परत असं अन्नपाणी सोडायची वगैरे तुला काही एक गरज नाही आहे, आणि फोन ठेवून देते. तर अस्मिता आता सचिनचाच विचार करत असते की याने खरंच अन्नपाणी सोडलं आहे, याची तर खरंच तब्येत खालावली आहे वगैरे. तर हा मात्र इकडे मस्त निर्लज्जपणे आता पॉपकॉर्न खात बसलेला असतो. तर पोलीस स्टेशनमध्ये आता नागराज ते इन्स्पेक्टर सावंतांसमोर बसून आता वकिलांना फोन करत असतो. तो स्वतःसाठी आता वकील शोधत असतो, पण खरं तर कुठलाही वकील त्याचा फोनच घेत नसतो. त्यावर इन्स्पेक्टर सावंत त्याला बोलतात की काय झालं नागराज किल्लेदार, वकील शोधताय का? त्यावर नागराज बोलतो हो, 4-5 वकिलांना फोन केलाय मी. त्यावर सावंत बोलतात की हो, पण त्यापैकी कोणीही तुमचा फोन उचललेला नाही आहे, बरोबर ना? अहो, कुठलाही तत्वशील माणूस, तत्वशील वकील तुमची केस घेणार नाही आहे, हे इतकंही लक्षात येत नाही आहे का तुमच्या? कशाला उगाच कोणाला फोन करताय? तरी देखील नागराज आता वकिलांना फोन करून पाहतच असतो. आता कुठल्याशा देशपांडे वकिलांना तो फोन करतो, ते फोन उचलतात, पण मग त्याच्याशी काही न बोलताच फोन कट करून टाकतात. त्यावर आता सरकारी वकिलासाठी सावंताला एक फॉर्म भरायला देतात व बोलतात की हा फॉर्म भरा, आता कमीत कमी सरकारी वकील तरी भेटेल तुम्हाला. आता नागराज मात्र विचार करत असतो की कुठला तरी तगडा वकील पाहिजे होता माझ्याकडनं रविराज विरुद्ध केस लढवण्यासाठी. आता मात्र मला असं वाटतंय की मला या सरकारी वकिलावरच अवलंबून राहावं लागतंय की काय. आणि तेवढ्यातच त्याला आठवतं की महिपतच्या घरी कुठल्याशा वकिलाला तो भेटला होता आणि त्याच्याकडे काही तत्वबित्व होते असं तरी काही वाटत नाही. त्यामुळे आता नागराज त्या वकिलाला फोन करून पाहतो. तर तो वकील देखील आता फोन उचलतो. तर नागराज त्याला सांगतो की माझी केस माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही घ्याल ना माझी केस? त्यावर तो वकील सांगतो की हो घेईल मी, पण माझी एकच अट आहे, कोर्टामध्ये मी जेवढं सांगेल, जसं सांगेल ना तेवढंच तुम्हाला बोलायचं आहे. तुम्ही मला काहीही प्रश्न करायचे नाही आहेत की असं का बोलायचं आहे, हे तसं का वगैरे. त्यावर नागराज सांगतो की हो, तुम्ही जे सांगाल ते करेल मी, हवं तर तुम्ही पैसेसुद्धा डबल घ्या माझ्याकडून, फक्त माझी केस घ्या. त्यावर तो वकील देखील आता तयार झालाय पैशांसाठी आणि तो आता फोन ठेवून देतो. त्यावर आता नागराजला वकील भेटलाय म्हटल्यावर नागराज देखील जरा खुश झालाय की चला बाबा, आता काही मला सरकारी वकिलावर डिपेंड नाही राहावं लागणार आहे आणि आता हा वकील काहीही करून मला बेल मात्र तर नक्कीच मिळवून देईल म्हणून. तर इकडे आता कोर्टाची वेळ झाली आहे आणि सगळेच जण आता कोर्टामध्ये जमा झालेत. सायली देखील सुमनला घेऊन कोर्टामध्ये आली आहे आणि थोड्याच वेळामध्ये पोलीस देखील आता नागराजला घेऊन कोर्टामध्ये येतात आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं जातं. आणि थोड्याच वेळामध्ये आता जज देखील येतात तिथे आणि कोर्टाची जी काही कार्यवाही वगैरे असते ते सगळं काही आता सुरू होऊन जातं. तर आता सगळ्यात आधी जो नागराजचा वकील असतो तो नागराजची बाजू मांडत असतो आणि जज साहेबांना सांगत असतो की म्हणजे हा जो त्याचा अशील आहे नागराज किल्लेदार, हा एक पनवेलमधनं एक व्यक्तिमत्व मोठं आहे वगैरे, प्रख्यात वकील जे आहेत रविराज किल्लेदार त्यांचा तो सख्खा भाऊ आहे आणि त्याच्यावर हे जे काही आरोप वगैरे केले जात आहेत ते खूप गंभीर आरोप आहेत, असं त्याने काही एक केलेलं नाही आहे. आणि म्हणजे जर काही पोलिसांना चौकशी वगैरे जर करायची असेल तर तो त्यांना मदत करायला देखील तयार आहे, पण त्याला मात्र विनाकारणच असं पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं आहे पोलिसांनी काही पुरावे नसताना वगैरे. त्यामुळे त्याला आता बेल दिली जावी, त्याची जामिनावर सुटका व्हावी अशी विनंती आता हा नागराजचा वकील जज साहेबांना करतोय.
तर त्याचं ऐकून घेतल्यानंतर आता जज साहेब अर्जुनला विचारतात की अर्जुन सुभेदार, तुम्हाला काही बोलायचं आहे का यावर? त्यावर आता अर्जुन बोलायला सुरुवात करतो की हो, म्हणजे वकिलांनी नागराज किल्लेदारची ओळख अशी रविराज किल्लेदारचा भाऊ अशी करून दिली, पण ते हे सांगायला विसरले की याच नागराज किल्लेदारने त्यांच्या मोठ्या भावाला रविराज किल्लेदारला आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला 22 वर्षांपूर्वी जीव घेऊन मारायचा प्रयत्न केला. हा त्यांच्या जीवावर उठलाय वगैरे, त्यामुळे याला जर बेल दिली, जामीन दिला, तर हा बाहेर जाऊन ते पुरावे वगैरे नष्ट करेल, साक्षीदारांना घाबरवेल, असं काही करू शकतो. त्यामुळे याला काही जामीन वगैरे देता कामा नये, हा पोलिसांच्या कस्टडीमध्येच ठीक आहे वगैरे. त्यावर आता हा नागराजचा वकील आणि हा अर्जुन सुभेदार, आता या दोघांमध्येही कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होतो, केस सुरू होते. त्यावर आता हा नागराजचा वकील बोलत असतो की पण या गोष्टीचे काही एक पुरावे नाही आहेत, हे फक्त आरोप आहेत वगैरे. त्यावर अर्जुन सांगतो की फक्त इतकंच नाही, तर स्वतःची बायको, नागराज किल्लेदारची बायकोला जेव्हा ही गोष्ट माहीत झाली तेव्हा त्याने स्वतःच्या बायकोला देखील किडनॅप केले आणि या सगळ्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. तर आता अर्जुन तो व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह आणि त्याचे नागराजचे जे काही कॉल लोकेशनचे जे काही रेकॉर्ड्स वगैरे असतात ते सगळे आता जज साहेबांसमोर देतो. आता जज साहेब देखील ते सगळं पाहतात. तर अर्जुन सांगतो की नागराजचं लोकेशन वारंवार तेच दाखवत होतं की जिथे त्याने सुमनला किडनॅप करून ठेवलेलं होतं. त्यावर आता नागराजचा वकील लगेच सांगतो की आता स्वतःची बायको सापडत नाहीये म्हटल्यावर नागराज आता खूप पॅनिक झालेला असतो, तोही खूप आता सदम्यामध्ये असतो आणि तो सुमनला शोधायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच तो आता वारंवार त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याचं लोकेशन वगैरे ते ट्रेस झालंय की तो वारंवार एकाच ठिकाणी जातोय म्हणून. आता हे ऐकून तर अर्जुन खूप जास्त चिडतो आणि बोलतो की नाही, म्हणजे तो जर सुमनचा शोध घेत असता तर तो एकदा दोनदा त्या लोकेशनवर गेला असता, मात्र तो वारंवार त्या लोकेशनला जाऊन काय करत होता आणि त्याला कसं माहीत की सुमन त्याच ठिकाणी आहे म्हणून, आणि तरी देखील त्याला सुमन सापडली नाहीये का? त्यावर आता नागराजचा वकील बोलतो की हो, त्याला सुमनची काळजी होती म्हणूनच तो सुमनचा शोध घेण्यासाठी वारंवार तिथे जात होता आणि त्याच ठिकाणी तर अर्जुन सुभेदारला सुमन सापडली, पण अर्जुन सुभेदारला त्या ठिकाणी नागराज किंवा नागराजची एखादी वस्तू वगैरे असं काही सापडलंय का? त्यांनी नागराजला त्या ठिकाणी पाहिलंय का? किंवा त्यांना तिथे नागराजच्या DNA सॅम्पल वगैरे काही मिळालेत का? असं काही एक मिळालं नाहीये. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता त्या केसमुळे सगळेच खूप चिंताग्रस्त असतात. तर अस्मिता बोलते की कोर्टामध्ये काय चाललं असेल ना, मला तर खूप भीती वाटतेय, काळजी वाटतेय या सगळ्याची. तितक्यातच प्रतिमा बोलते की सुमन किती साधी आहे ना, नागराज भाऊजींनी तिच्याकडे पाहिलं तरी घाबरून जाते बिचारी, बोलायची बंद होते, आणि आज कशी बोलणार आहे ती कोर्टामध्ये एवढं सगळं, मला तर तेच कळत नाहीये. तितक्यातच कल्पना बोलते, म्हणजे नागराज भाऊजी 22 वर्ष आपल्यासमोर फक्त नाटक करत होते, साळसूदपणाचा आव आणत होते आणि आपल्या मात्र ते लक्षात देखील आलं नाही. तेवढ्यातच आता तन्वीकडे पाहत प्रताप बोलतो की हो ना कल्पना, अगं आपल्याला फसवणारी माणसं काही कमी आहेत का या जगामध्ये? म्हणजे ते आपल्याला फसवतात देखील, त्यांना शिक्षाही होते आणि ते सुखरूप सुटून देखील येतात. आता तन्वीच्या लक्षात येतं की हे सगळे काही टोमणे जे आहेत त्यांचे ते आपल्यासाठीच आहेत. आता तन्वी ही तिथेच डायनिंग टेबलवर बाजूला बसलेली असते. तर ती लगेच बोलते की बाबा, तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे? तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते असं स्पष्ट स्पष्ट बोला ना, असं फिरवून फिरवून काय बोलताय तुम्ही? आणि ती लगेचच आता इकडे प्रताप, कल्पना, प्रतिमा वगैरे बसलेले असतात सोफ्यावर, तिकडे येते. आता तिचं हे बोलणं ऐकून प्रतिमाही तिच्यावर चिडते आणि बोलते की तन्वी, अगं कमीत कमी अस्मितासमोर तरी हे असं काही बोलू नकोस, तिच्यासमोर तरी असं काही वागू नकोस. पण तन्वी कुणाचं ऐकते? ती तन्वी कसली? ती बोलते की मी कायद्याने सुटली आहे, कायद्यानेच सोडलं आहे मला आणि मी गुन्हेगार नाही आहे, हे कायद्याने सिद्ध झालं आहे वगैरे. त्यावर प्रताप बोलतो की कायद्याने जरी तुला सोडलं असलं ना, तरी मात्र तुझी चूक, तुझा गुन्हा मात्र आम्हाला माहीत आहे.
त्यावर आता तन्वी मात्र खूप चिडते आणि काही बोलायला सुरुवात करते. तेवढ्यातच प्रतिमा तिला थांबवते आणि बोलते की काय चाललंय तन्वी तुझं, जा तू तुझ्या खोलीमध्ये जा. त्यावर आता तन्वी बोलते की हां म्हणजे हे ठीक आहे, हां सगळ्या प्रॉब्लेम्सवर एकच सोल्युशन आहे, तन्वी तू तुझ्या खोलीमध्ये जा. ठीक आहे जाते मी माझ्या खोलीमध्ये, आणि तावातावानेच ती तिथून निघून जाते. त्यावर प्रतिमा बोलते की काय होणार आहे ना या मुलीचं, मला तेच कळत नाही आहे. आणि सगळेच जण आता केसच्या टेन्शनमध्ये आहेत. तर इकडे अर्जुन आता जज साहेबांना विनंती करतो की हे पुरावे देखील आहेत आणि साक्षीदार देखील या कोर्टामध्येच उपस्थित आहे, त्यामुळे मी आता सुमनला इथे चौकशीसाठी येण्याची विनंती करतो. आणि आता सुमनला तिथे चौकशीसाठी वगैरे बोलावलंय. तर अर्जुन आता सुमनला विचारतो की तुमचं किडनॅपिंग कोणी केलं होतं आणि नागराज किल्लेदारने तुमच्यासमोर कबूल केलंय का की हा अपघात त्यानेच घडवून आणला होता म्हणून. त्यावर सुमन देखील अगदी न घाबरता जज साहेबांना सांगते की हो माझा नवरा एकदम नीच माणूस आहे आणि त्याने माझ्या समोर कबूल केलं आहे की माझ्या धीराचा रविराजचा जो 22 वर्षांपूर्वी ॲक्सिडेंट झाला होता त्यांच्या फॅमिलीचा, तो नागराज किल्लेदारनेच घडवून आणला होता म्हणून. त्यानेच 22 वर्षांपूर्वी त्यांना जीवे मारायचा प्रयत्न केला. आणि ही गोष्ट जेव्हा मला समजली, मी जेव्हा त्यांचा पाठलाग केला, तेव्हा त्यांनी मला देखील एका अंधाऱ्या खोलीमध्ये किडनॅप करून ठेवलं होतं. आता सुमन एवढं काही बोलतीये हे पाहून आता नागराज मात्र चांगला चिडलाय आणि घाबरून गेलेला असतो. आता सुमन खरं तर हे सगळं काही तिथे बोलताना थोडी घाबरलेली असते. त्यावर अर्जुन बोलतो की पहा जज साहेब, म्हणजे आपला नवरा घरातीलच कोणाला तरी मारून टाकायचा प्रयत्न वगैरे करतो, ते आपल्यालाच किडनॅप करतो, यावरूनच समजतंय की नागराज किल्लेदारने सुमनचा किती छळ केला असेल. त्या किती घाबरलेल्या दिसत आहेत पहा तरी. त्यावर आता जज साहेब ही गोष्ट नोट करतात आणि आता नागराजच्या वकिलाला मात्र तुम्हाला काही सुमनला क्रॉस क्वेश्चन करायचं आहे का म्हणून विचारतात. तर आता नागराजचा वकील सुमनला क्रॉस क्वेश्चन करायला तिथे येतो. आता सुमन मात्र खूप जास्त घाबरलेली असते आणि थरथरत असते. त्यावर आता हा वकील सुमनला विचारतो की तुम्ही घाबरलेल्या का आहात बरं? नाही म्हणजे तुम्ही खरंच तुमच्या नवऱ्याला घाबरताय की कोणीतरी तुमच्यावर दबाव टाकलाय म्हणून घाबरले आहेत तुम्ही? त्यावर आता सुमन बोलते की माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही आहे आणि मी जे काही सांगतेय ना ते 100% खरं बोलतीये मी. माझा नवरा एक नंबरचा नीच माणूस आहे. आता हे ऐकून नागराज मात्र चांगला संतापलाय आणि नागराज रागारागाने आता सुमनकडे पाहत असतो. त्यामुळे सुमन आता चांगलीच घाबरून गेली आणि तिचा भीतीने चांगलाच थरकाप झालाय. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की शेवटी त्या वकील आता नागराजला बेल मिळवूनच देतो. पण अर्जुन मात्र खूप चिडलाय आणि अर्जुन मात्र तिथेच आता लाथाबुक्क्यांनी नागराजला मारहाण करायला सुरुवात करतो आणि बोलतो की एका गुन्ह्यासाठी तुला बेल मिळाली आहे, पण बाकीच्या गुन्ह्यांची शिक्षा मात्र तुला मिळणारच आहे. तेवढ्यातच सगळेच जण प्रतिमा, सुमन, सायली वगैरे तिथे येतात. त्यावर सायली बोलते की एका गुन्ह्यासाठी तुम्हाला बेल मिळाली असेल, पण घरेलू हिंसाचार त्याचं काय, त्यासाठी मात्र तुम्हाला अजिबातही बेल मिळणार नाही आहे. तर अर्जुनला ॲक्सिडेंटच्या केसमध्ये बेल मिळाल्यानंतर सायली अर्जुन त्याला घरेलू हिंसाचारच्या केसमध्ये परत अडकवून जेलमध्ये पाठवतील का आणि या सगळ्यामध्ये नागराजला शिक्षा होईल का, हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.